मी पिरळे तालुका माळशिरस या गावामध्ये प्रचारादरम्यान इथल्या सर्व माझ्या तमाम बांधवांशी संवाद साधला। खरोखरच आज मला अभिमान वाटतोय की मी या प्रस्थापितांच्या विरोधात या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेलो आहे। वस्तुस्थिती सगळ्यांना विचारली असता सगळेजण गेल्या 70 वर्षापासून प्रस्थापितांनी इथल्या लोकांची मतं घेतली। मोहिते पाटील असतील, निंबाळकर असतील, फडणवीस असतील, पवार साहेब असतील, मोदी साहेब असतील, प्रत्येक जण आलं इथं प्रचार केला, आम्हाला मतं द्या म्हणली। इथल्या गोरगरीब भोळ्या बाबड्या जनतेची सर्वांची मतं घेतली, पण इथला कोणताही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सर्वजण अपयशी ठरलेले आहेत। मोहिते पाटलांनी आणि आता गेल्या 10 वर्षात भाजपच्या सरकारने पूर्णपणे इथल्या जनतेची फसवणूक केलेली आहे। इथला पाणी प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, लाईटीचे प्रश्न असतील, इथला दुष्काळ असेल, इथल्या शेतमालाचा भाव असेल, इथल्या बेरोजगारांचा प्रश्न असेल, महागाई असेल, पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, गॅस सिलेंडर, प्रत्येक गोष्टीमध्ये जनतेची फसवणूक करणारं हे भाजपचं सरकार आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या हृदयाला या अलीकडच्या कालावधीमध्ये भिडलेले मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल, नुसती जाती जातीमध्ये भांडणं लावायची, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची। राम मंदिर, राम सर्वांच्या मनात आहे, राम सर्वांचा आहे, परंतु राम माझा अशा पद्धतीनं प्रत्येक देव कुणीतरी वाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या आंबेडकर सर्वांचे आहेत, अहिल्यादेवी होळकर सर्वांचे आहेत, अण्णाभाऊ साठे सर्वांचे आहेत, महात्मा फुले सर्वांचे आहेत। या थोर समाज सुधारकांनी खूप मेहनत घेऊन जीवाचं रान करून या देशाला स्वातंत्र्य दिलं, समाजाची सेवा केली, प्रत्येक जाती धर्माच्या शेवटच्या घटकाची सेवा केली। आणि आताचे जे पुढारी आहेत स्वतःला पुरोगामी समजणारे, स्वतःला जनतेचे सेवक समजणारे, हे जनतेला लुटायला निघालेले आहेत, अशी या सर्वांची भावना आहे। त्यामुळं हे आरक्षणाचे प्रश्न जर मार्गी लावायचे असतील तर माझ्यासारखा तरुण तडफदार, माजी न्यायाधीश राहिलेला, कायद्याचा रक्षक, संविधानाचा रक्षक, लोकशाहीचा रक्षक म्हणून मी आज या सर्व मतदारांसमोर येतोय। माझी सर्वांना विनंती आहे, येत्या निवडणुकीमध्ये गॅस सिलेंडर हे माझं चिन्ह आहे। मोहिते पाटलांना, निंबाळकरांना, मोदींना, फडणवीसांना जर त्यांची जागा दाखवायची असेल तर आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराच्या पाठीशी राहा। मी तुमचे प्रत्येक गरीब मराठा आरक्षणापासून वंचित आहे, प्रत्येक ओबीसी समाज आरक्षणापासून वंचित आहे, शेतकऱ्याला जीव धोक्यात घालून रात्रभर तो पिकाला पाणी देतोय, रात्रीचं लाईट सोडली जाते, अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आहेत। आणि हे फक्त मतापुरतं 5 वर्षातून येतात, हजेरीनं लोक आणून सभा घेतात, गाड्या पैसे देऊन आणतात, मोठमोठ्या सभा घेतात, हे विमानाने येतात। माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता विमानानं येऊ शकणार नाही, चालत तुमच्या माझ्या प्रत्येक गावागावाला भेटतोय, प्रत्येक गोष्टी आपल्या सर्वांना सांगतोय, हात जोडून सर्वांना विनंती करतोय, आपण मला साथ द्या, मी तुमच्या पाठीशी आहे। सर्व प्रश्न जे काय आपले मतदारसंघातील प्रश्न असतील, MIDC असेल, त्याचबरोबर आरक्षणाचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगार तरुणांचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याची मी आपल्याला ग्वाही देतो। आपण सर्वांनी गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय मल्हार, जय भारत। जोरे साहेब की